श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः. कराया जगत उद्धार, हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थे होते खास बागेत. यात्रा आली बहुत, गर्दी जाहली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी. ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन्मन स्वामी चरणी लागले. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. आजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दुर्ड चरण धरिले. कंठ सद्गदित झाला, चरणी भाळ ठेविला. शनैक मी पण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भितरी. तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. धन्य धन्य मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी. परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सेवे एक जहागीरदार ते होते बिराडावर. स्वयंपाक करूनी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन. जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी तयासी वर्तमान विदित एक झाले. या समयी श्री समर्थ असती नूप मंदिरात. राजाज्ञे वाचूनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकूनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हातीने नोहेची. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले मग सारेले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करोनी पूजन नित्य. माध्यानही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी. मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवेकरी बहुत जण. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाच्या अंतरी. सुंदरबाईची करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा म्हणे आनंदला. म्हणे सुदीन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी. गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होते सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहोन नाना युक्ती योजून मोडूनी टाकिले भांडण. एक चित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजादिक व्हावया यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविते. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वास करीती. परी तेथेही पूजा आरती नियमी करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती. दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र.
तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बिंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतरपरी स्वामी मैन जाहले. प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थांचे, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिने समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणं, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, यापरी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून, न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात, त्याचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादिका आणून, ते सुंदरबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात श्वशुर उभयंता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांचे, कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे. तेव्हा निरुत्तर झाला, ऐसा उपाय खुंटला. मग त्याने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसेले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण, श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य म्हणे आणिले. म्हणे जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाघन भक्त काजक कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघेजण तयासी सदैव शरण. इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज पर नमस्तु.